राज्यातील वाढत्या वायू प्रदूषणाबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले। नवी मुंबई, मुंबई, नागपूर, जळगाव आणि वसई विरार या शहरांमध्ये जानेवारी 2026 मध्ये हवेची गुणवत्ता खालावल्याने नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला। यावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की हवेची गुणवत्ता निर्देशांक प्रामुख्याने समाधानकारक ते मध्यम श्रेणीत राहिला असून आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही। मात्र मुंबईतील बांधकाम प्रकल्पांकडून होणाऱ्या प्रदूषणाबाबत सरकारने कडक पावले उचलल्याचे त्यांनी सांगितले। मुंबईत जानेवारी 2026 पर्यंत 2224 बांधकामांपैकी 1952 ठिकाणी सेन्सर बसवण्यात आले। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 678 प्रकल्पांना कामे थांबवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। तसेच ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या काळात एकूण 1981 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस आणि 1047 ठिकाणी काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी 14,000 किलोमीटरहून अधिक रस्ते पाण्याने धुण्यात आले असून अनधिकृत डेब्रिज वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याची माहितीही शासनाने दिली आहे।